आणि यानंतर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले तर सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात ही भेट असल्याची कळते। तर राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल झाल्याची देखील आताची एक मोठी अपडेट समोर आली आहे। राहुल गांधी पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेल्यात तर सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भातली एक भेट ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। राहुल गांधी पीएमओ कार्यालयात दाखल देखील झाल्याची माहिती आहे। या भेटी दरम्यान नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे। राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी गेले आहेत। सीबीआय डायरेक्टरच्या नियुक्ती संदर्भात भेट असल्याचं कळत आहे। मात्र याशिवाय आणखी कोणकोणत्या विषयांवर या भेटीत चर्चा होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। योगेश, राहुल गांधी पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत, काय अपडेट कळतायत, नेमकं कारण काय? नक्कीच वर्षा ही महत्वाची भेट म्हणावं लागेल। विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पदावर बसल्यानंतर पहिल्यांदा ही जी वैयक्तिक भेट आहे ती घेत आहेत। भले ही भेट सीबीआय डायरेक्टर यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर आहे असं म्हटलं जात असलं तर या भेटीला अनेक कंगोरे आहेत असं म्हणावं लागेल। कारण सध्या भारत जे आहे तर दहशतवादी हमल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ऍक्शन मोडवरती आला आहे आणि असं असताना ही भेट होणं आणि ह्याचं कारण जरी वेगळं मीडियासमोर येत असलं तरी अशी भेट होणं हे फार महत्त्वाचं मानलं जातं। अर्थात ह्या सगळ्या भेटीचे जे इनसाइड स्टोरी आहे त्या हळूहळू बाहेर येतीलच, पण आत्ताच्या घडीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले हे सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल। निश्चितच त्यामुळे या भेटीत नेमके काय काय चर्चा केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। योगेश, या भेटी संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।